देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे। शिंदे फडणवीसांमध्ये मध्यरात्री चर्चा झाल्याचं कळत आहे। तर केंद्रीय नेतृत्वासमोर निर्णय ठेवण्याआधी शिंदेंसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता नेमकं काय ठरणार याकडे लक्ष आहे। तर राज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता आहे। तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर फडणवीस यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। फडणवीस सध्या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, मात्र आपल्याला सरकारमधून मुक्त करा अशी मागणी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केलेली होती। कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्रामध्ये अतिशय खराब लागलेला आहे भाजपचा, आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जबाबदारी स्वीकारत मला सरकारमधून मुक्त करा, पक्ष बांधणीचं काम करायचं असं म्हटलेलं होतं। आणि त्याचबरोबर दिल्लीवरून आल्यानंतर मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसली होती। पण आता जी माहिती येते त्यानुसार फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती समोर येते। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? फडणवीस हे भाजपचे एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असताना ते अजूनही आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं कळतं, आणि त्याचबरोबर भाजपमध्ये खांदेपालट होणार महाराष्ट्राच्या अशी ही शक्यता वर्तवली जाते। काय अपडेट्स आहे याविषयी? नक्कीच एकंदरीत खांदेपालट संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। कारण रात्री आपण बघतोय मध्यरात्री सुद्धा एक बैठक झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक झाली, आणि या बैठकीमध्ये आज ज्या घडामोडी दिल्लीमध्ये घडणार आहेत दरम्यान आज खरं तर दिल्लीमध्ये भाजपच्या नेत्यांची बैठक आणि यापूर्वी ही बैठक झाली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये। यामध्ये खरं तर त्यांनी जो निर्णय घेतला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त होण्याचा जो निर्णय घेतला, या संदर्भात खरं तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते। याबद्दल जी त्यांनी खाती सोडली जाती खाती कोणाला द्यायची आणि खांदेपालट करताना नवीन मंत्रिमंडळात संधी कोणाला द्यायची अशा प्रकारे चर्चा झालेली असली माहिती मिळते। आणि सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे, कारण लोकसभेमध्ये जो डॅमेज झालेला आहे भाजपला महायुतीला, हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कुठेतरी पुन्हा एकदा पूर्ण झोकून काम करावं लागणारे पक्षामध्ये, यासाठी शासकीय कामातून त्यांना मुक्त होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, आणि त्यानुसार या बैठकींचा सिलसिला आहे तो सुरू झालेला आहे। आज खरं तर केंद्रामध्ये जी बैठक होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदमुक्त होणार की ते त्याच कामात रुजू होणार असं एकंदरीत चर्चा होते। तर दुसरीकडे जर ते शासकीय कामातून मुक्त झाले तर महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची सुद्धा शक्यता आहे, आणि एकूणच मुंबई अध्यक्ष सुद्धा बदलण्याची शक्यता आहे। कारण दोन्ही मोठे नेते हे बड्या पदावरती आहेत, आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पोहोचण्यामध्ये कुठेतरी अडथळा येतोय। अशा प्रकारच्या या ठिकाणी काही अडचणींना सामोरं जावं लागतंय, कारण एकीकडे शासकीय कामाचा भार येतो, दुसरीकडे पार्टी अंतर्गत कामाचा भाग आहे। त्यामुळे या कुठेतरी सांगितलेलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, त्याचबरोबर आपल्याला याविषयीच्या चर्चाही आपण बघितलेल्या होत्या। मात्र एक प्रश्न आहे तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण जर उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीस पायउतार झाले तर दुसरा एखादा उपमुख्यमंत्री भाजपकडून दिला जाणार की एकच उपमुख्यमंत्री राहणार, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। निश्चितच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा भार असताना एकूण 5 ते 6 खात्यांचा सुद्धा भार आहे। त्यामुळे जर त्यांनी राजीनामा दिला तर या खात्यांची जबाबदारी नक्की कोणावर देता येणार अशा प्रकारची चाचपणी सुद्धा सुरू झालेली आहे, आणि अशाप्रमाणे थेट काही आमदारांची नावं सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मात्र या बैठकीमध्ये नक्की कोणावरती कोणती जबाबदारी द्यायची आणि कोणाला मंत्रिमंडळात सामील करायचं, कारण 7 ते 8 महिन्यांचा कालावधी आहे, आणि या कालावधी महत्वाचा कालावधी हा निवडणुकीच्या दृष्टीने आहे। त्यामुळे नक्की कोणावरती जबाबदारी द्यायची, जी महत्वाची खाती आहेत भाजपकडे ती नक्की कोणत्या नेत्यांवरती द्यायची, या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करतील, आणि यानंतर खरं तर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। निश्चितच स्वप्नील, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।